जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी येथील रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनमध्ये इयत्ता पहिलीसाठी 120 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला। त्यांचे स्वागत महापालिका उपायुक्त अशोक कुंभार यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। प्रवेशानंतर पालकांविना एकही मुलगा किंवा मुलगी रडली नाही, हे वेगळेपण दिसून आलं। प्रवेश घेतलेल्या मुलांना गणवेश, पाठ्यपुस्तक, पाटी, पाण्याची बाटली, दप्तर देण्यात आलं आणि फुलांची रोपं दिली। तर मुलाची गाडीतून मिरवणूक काढण्यात आली। प्रवेश घेणाऱ्या मुलांचं औक्षण करण्यात आलं। यावेळी सरस्वतीचं पूजन माजी नगरसेवक संजय भंडारे यांच्या हस्ते, तर मुलांना साहित्य वाटप उपायुक्त कुंभार, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, चंद्रकांत जासूद, मुख्याध्यापिका अलका शेलार, शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक राजेंद्र घोडके, शाळा व्यवस्थापन समितीच्या सौ शेटके तसेच आकाश पाटील आणि शिक्षक हजर होते। यावेळी माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे, संजय भंडारे व उपायुक्त कुंभार यांनी मार्गदर्शन केलं। यानंतर सजवलेल्या गाडीतून मुलांसह प्रभागातून मिरवणूक काढण्यात आली। प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी गणवेशासह अन्य वस्तू मिळाल्याने शिक्षक आणि पालकांमधून समाधान व्यक्त झालं। सत्यमुखच्या वतीने आनंदाने जाहीर करण्यात येत आहे की सत्यमुख संपादक यांच्या व्हॉट्सअप नंबर 9322351194 वर आपण फोटो, व्हिडिओ, बातमी पाठवली तर सेवाभावी वृत्तीने कोणीही पाठवलेली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।